काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसमुळे ते चांगलेच चर्चेत आले। धंगेकर लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। दरम्यान आता याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी धंगेकरांशी बातचीत केली, पाहूयात। कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहेत का असे प्रश्न उभारत असताना आता त्यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर येते। स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत। बघा, मी 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले। मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत। पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा गाळ्यात घातला। तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल। मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात। मग त्या दिवशी भगवा आणि भगवा काय घालणं गैर नाही। राजा सेनापती ढासळला की सैन्य सगळं ढासळतं, त्यांची चूक नाही। पण ते सायरावायला होतं, त्यांना दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल। त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना मनोबल द्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच। शेवटी आमदारकी जवळ बघितली काय असते ती, आणि नसलेली बी बघितली, आणि आता नाही ती बी बघितली, काय असते तेही बघितलं। शेवटी तुम्ही लढल्याशिवाय तुमच्या हातात काय मिळणार नाही। उलट पदापेक्षा रस्त्यावरून लढणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत असते आणि त्याची कामं होतात। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।